नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये जी दुसरी यादी आहे हे केव्हापर्यंत लागणार आहे, तर यामध्ये किती टक्केवर विद्यार्थी नियुक्ती होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर भारतीय डाक विभागामार्फत पहिली यादी जी आहे तारखेला जाहीर करण्यात आलेली होती। तर आता बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी दुसऱ्या यादीची वाट पाहत आहे। तर दुसऱ्या यादीमध्ये किती टक्केवारीची नियुक्ती होणार आहे आणि केव्हापर्यंत यादी हे लागणार आहे तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकार लिस्ट 1 ही आहे पहिली यादी। तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याचे नाव पहिल्या यादीमध्ये आलेले आहे त्यांना 23 मार्च पर्यंत आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे। लक्षात ठेवायचं 23 मार्च याची अंतिम तारीख आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची। याचा अर्थ असा की तुमची दुसरी जी यादी आहे हे 23 मार्च नंतरच लागणार आहे, कारण यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही विद्यार्थी हे अपात्र केल्या जाणार, रिजेक्ट केल्या जाणार काही कारणास्तव। तर रिजेक्ट विद्यार्थी झाल्यानंतर त्याची सेकंड यादी जाहीर केली जाते। तर लक्षात ठेवायचं 23 मार्च नंतरच तुमची यादी या ठिकाणी जाहीर होणार आहे। ही यादी तुमची 31 मार्च पर्यंत किंवा 5 एप्रिल दरम्यान, लक्षात ठेवायचं 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान लागण्याची शक्यता आहे। या पिरियड मध्ये तुमची दुसरी यादी या ठिकाणी लागू शकते, कारण पहिली यादी लागल्यानंतर कमीत कमी 10 दिवसानंतर दुसरी यादी या ठिकाणी जाहीर केली जाते। तर लक्षात ठेवायचं 5 एप्रिलच्या अगोदर तुमची दुसरी यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। आतापर्यंत पोस्टाची दुसरी यादी अजून जाहीर व्हायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर बरेचसे विद्यार्थी म्हणत असेल की आता याची जी टक्केवारी आहे दुसऱ्या यादीची काय राहणार आहे, तर मित्रांनो टक्केवारी मध्ये जास्त फरक राहणार नाही। लक्षात ठेवायचं या ठिकाणी ओपन कॅटेगरी 96 आहे, तर त्या ठिकाणी 95 पर्यंत येणार आहे। एसटी कॅटेगरी 90 आहे, तर 89 पर्यंत येऊ शकते। ओबी कॅटेगरी 94 आहे, तर 93 पर्यंत येऊ शकते। ठीक आहे, एससी कॅटेगरी 92 आहे, तर 91 पर्यंत येऊ शकते। म्हणजे थोडाफारच फरक या ठिकाणी होतो, म्हणजे 1% फक्त फरक या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये होतो। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो दुसरी यादी अजून जाहीर व्हायची आहे। तुमची पहिली जी यादी आहे ते 7 मार्चला लागलेली होती, तर दुसरी यादी जी आहे हे कमीत कमी 31 मार्च पर्यंत लागू शकते। म्हणजे 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान ही यादी लागण्याची शक्यता आहे। तर यामध्ये महत्त्वाचं असं की कमीत कमी फक्त 1% जे मार्क्स आहे हे या ठिकाणी कमी होऊ शकते, जास्त नाही, कमीत कमी 1%। 1%ने दुसरी यादी या ठिकाणी पहिल्या यादीपेक्षा कमी लागू शकते। ठीक आहे, यादी लागली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। मी जे युट्यूबवर व्हिडिओ पाहतात सेकंड यादी लागली म्हणून, ते सेकंड यादी अजूनपर्यंत लागायची आहे, कारण पहिल्या यादीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 23 मार्च पर्यंत चालणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।